एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीच्या सेवा आणि उपाय करत असतो आपण. त्यात धनप्राप्तीसाठी, खूप समृद्धीसाठी, ऐश्वर्यप्राप्तीसाठी, तसेच आपल्याला या मोठ्या एकादशी दिवशी काही गोष्टीचं पालनही करायचं असतं. या जर गोष्टी आपण पाळल्या नाही तर आपल्याला सुख, समृद्धी, धन तर सोडाच, पण आपल्याकडे जे ऐश्वर आहे ते सुद्धा जाऊ शकतं आणि आपल्याला दरिद्रतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी उपवास करा किंवा न करा, पण या गोष्टींचं पालन मात्र नक्की करा. या गोष्टी कटाक्षाने पाळा. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतचा जो काळ आहे याला चातुर्मास म्हटले जाते. आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी श्री विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात असं म्हटलं जातं. आता येणारी कार्तिक एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी आहे, तर वार येत आहे गुरुवार. तर बघा, वर्षभरातल्या ज्या सर्व एकादशा आहेत ना त्या बरेच जण पकडतात, पण जे वर्षातील एकही एकादशी पकडत नाहीत त्यांनी 23 नोव्हेंबरला जी एकादशी आलेली आहे ती पकडली तरी वर्षात जेवढ्या एकादशी असतात किंवा होतात त्याचे फळ भेटणार आहे. उद्याची एकादशी जर आपण केली तर मृत्यूनंतरही मोक्षाची प्राप्ती आपल्याला मिळते असंही म्हटलं जातं. आणि उद्याची जी एकादशी आहे कार्तिक एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी, अगदी प्रत्येक घरोघरी अगदी लहानाथोरांशी पकडली जाते. आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सेवा करत असतो. त्यामुळे सायंकाळी प्रदोष काळानंतर म्हणजेच प्रदोष काळाच्या 1.5 तास अगोदर आणि प्रदोष काळाच्या 1.5 तास नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाही आहे, कारण ती वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची मानली गेलेली आहे. काही भगिनींना सवय असते की दिवस मावळला तरीही त्या झाडू मारतात, का तर त्यांना अगोदर टाईम भेटलेला नसतो. ताई, तुम्हाला अगोदर टाईम भेटलेला नाही आहे, काहीच हरकत नाही आहे, असं राहू द्या, पण दिवस मावळायच्या टायमिंगला केव्हाही झाडू मारू नये, का तर हा टाईम लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करण्याचा टाईम असतो. तर या टायमिंगच्या अगोदरच तुम्ही झाडू मारण्याचा प्रयत्न करत जावा. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही प्रदोष काळानंतरनं 1.5 तासानंतरनं तुम्ही झाडू मारू शकताय, म्हणजे 7:30च्या नंतरनं. तुम्ही जर असे करत असताल ना तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर जाईल. झाडू आपल्याला या वेळेला चुकूनही मारायचा नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचे नसते. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना तुळशी अर्पण करतात, पण या दिवशी तुळशी तोडता येत नाही. या दिवशी चुकूनही नॉनव्हेज खायचे नाही. नॉनव्हेजला तामसिक भोजन म्हटले आहे. आणि एकादशीचा तर बरेच जण निर्जला उपवाससुद्धा करत असतात. ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल, पण नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका. या दिवशी कांदा, लसूण वर्ज्य मानलं गेलेलं आहे. त्यालासुद्धा तामसिक अन्न म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी लसूण आणि कांदा चुकूनही खाऊ नका. त्याचप्रमाणे या दिवशी भातही खाऊ नये असेही म्हटलेले आहे. तर तुम्हाला ही गोष्ट पण पाळायची आहे. आणि आपल्या घरी भगवान श्रीहरी श्री विष्णूंसहित माता लक्ष्मीचा फोटो असेल. तुम्ही जर केंद्रात जात असताल तर तुम्हाला माहिती असणार आहे की आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंसकट माता लक्ष्मीचा फोटो आपल्या घरामध्ये आवश्यक असतो. त्याचा आपण आहे ना प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी पूजन करायचे आहे. एकतरी तुळशीपत्र भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृताने शक्य नसेल तर किमान पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. या दिवशी नखे काढू नये, केस कापू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचे आहे. मला वाचता येत नसेल किंवा पुस्तक नसेल, माझ्या बऱ्याचशा भगिनी, बऱ्याचशा मावशी, बऱ्याचशा ताई एकादशी पकडतात. बरेचसे आपले व्हिडिओ पाहणारे जे व्यक्ती आहेत आपल्या व्हिडिओवरती, त्या बऱ्याचशा मावशी आहेत ना एकादशी पकडणाऱ्या आहेत.
तर मावशी, तुम्हाला वाचता येत नसेल, तुमच्याकडे पुस्तक नसेल, तर काय करा, फोनवरती विष्णू सहस्त्रनामावली लावून द्या. ते ऐकत ऐकत तुम्ही पुटपुटत बसलात तरीही चालेल. पण विष्णू सहस्त्रनाम वाचताना हातामध्ये थोड्याशा तुळशीपत्र आवश्यक ठेवा व वाचन झाले किंवा ऐकून झाले तर ते तुळशीपत्र भगवान श्री हरी श्री विष्णूंना अर्पण करा. तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करताना सांगा की तुम्ही कशासाठी ही सेवा करताय हे नक्की सांगा. आणि तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवा. म्हणजे गुरुवारी एकादशी आहे तर तुम्ही तुळशीपत्र बुधवारी तोडू शकताय. तुमची पैशासंबंधीची समस्या असू द्या, करिअर संबंधीची समस्या असू द्या, तर तीही दूर होईल. ते जर शक्य नसेल तर सायंकाळी दिवे लागणीला आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप गाईचे असावे. गाईचे तूप शक्य नसेल तर म्हशीच्या तुपाचा वापर केला तरीही चालेल. तुपाचा दिवा लावणार असताल तर त्यात चिमूटभर हळद टाका. सायंकाळी दिवस मावळतीच्या टायमिंगला तुळशीजवळ दिवा लावा. तुळशी मातेला हरिप्रिया म्हटले गेलेले आहे, त्यामुळे तुळशी मातेपाशी आपल्याला दिवा लावायचाच आहे. आणि फक्त एकादशीलाच नाही तर आपल्याला रोज तुळशी मातेपाशी, तुपाचा शक्य नसेल तर कमीत कमी आपल्याला आहे ना तेलाचा दिवा तरी मातेपाशी रोज लावायचा असतो. आपल्याला उंबऱ्यावरती दिवा लावायचा असतो. तुळशीला दिवा, अगरबत्ती रोजच्या रोज आपल्याला हे करायचंच असतं. तुळशीजवळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि सकाळी जरी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करणार असाल तर अभिषेक करताना ओम नमो भगवते या मंत्राचा जप केला तरीही चालेल. या मंत्राच्या जपाने तुम्ही अभिषेक करू शकताय. दुसऱ्या दिवशी काय करायचं, जे अर्पण केलेलं तुळशीपत्र आहे ना ते आपल्याला निर्माल्यात टाकायचे आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम बरोबरच श्रीसूक्त म्हणायचे आहे किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळी विष्णू भगवानांचा फोटो एका चौरंगावर ठेवून त्यांची मांडणी करून जरी तुम्ही ही सर्व पूजा केली तरीही चालेल. आणि संध्याकाळच्या टायमिंगला जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याचं पालन आपल्याला करायचं आहे. या छोट्या गोष्टी म्हणून पाठीमागं टाकू नका. या गोष्टी आचरणात आणा. कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपल्या आयुष्यामध्ये मोठं संकट येत असतं, जे आपण पालन करत नाही त्याच्यामुळे. तर आवर्जून मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना याचं पालन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं आहे. तुम्ही उपवास करा, अगर नका करू, पण या बाकीच्या सेवा तरी आवर्जून करू शकताय. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम नामावली वाचू शकताय, महालक्ष्मी अष्टकम वाचू शकताय, श्रीसूक्तमचं पण वाचन तुम्ही करू शकताय. बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये असते. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेकही करू शकताय. काहीच अवघड नाही आहे. या सेवा करू शकताय तुम्ही. तुमच्या मनामध्ये कोणतीही, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी, हितासाठी जे एखादी मनात संकल्पना धरून जर तुम्ही ही सेवा करत असताल तर नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी आवर्जून या सेवा करा. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आजचा व्हिडिओ पण आवडला असेल. माझी माहिती, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनेलवरती नवीनच आलेला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.